आजचा डे 3. गुड मॉर्निंग गाईज. आपण आपण आता असे रेडी होत आहे. पॅकिंग बिकिंग केलेली आहे. आज चेकआउट करायचं आहे आपल्याला आणि आता निघायचं आहे आपल्याला मालवण. आणि आमचा एक गाडी तयार होतोय. निस्ता एक ते कट करू आपण. असं आहे की आता आम्ही जाऊ बाहेर जरासा नाश्ता वगैरे करून डायरेक्ट मालवण. 2 तासावरती आहे आम्हाला इथून. 2 hours 106 किलोमीटर. 106. खिडकीतून असा काय व्ह्यू आहे. म्हणायला लागते 300 रुपये एक्स्ट्रा गेले भाई. अरे पण मग 10 वेळा सांगून तू घेत का नाही. 100 दोघांनी त्या कॉन्ट्री मध्ये होता तो फेस वॉश. बरं चल आमचं गेलं म्हणजे पैसे वाया जाऊ. कोणता वाईड अँगल आहे. मला वाईड अँगल धुवायला लागतात पण माझा चेहरा काळा आहे. अक्षर तो वापरायला लागेल मला. तर आता आपण निघालोय. गाडी वगैरे काढली. आता आपण चाललोय सर्वात पहिले म्हापसाला. तिथून थोडंफार काहीतरी घेऊ. विशाल दिसणार नाही थोडासा फ्रेम मध्ये. हा. आणि गोव्याचं असं ना आता ढगाळ वातावरण झालं. असं वाटतंय तो गोवा बोलतोय की नका जाऊ, अजून थोडे दिवस थांबा. एकदम उदास उदास. रस्ते पण खाली खाली. सॅटर्डे असून रस्ते रिकामे एकदम. लोक शोकांतुकला मध्ये आहेत. पण आम्हाला निघावं लागणार. आमच्यावर काही कामं असतात वगैरे. आम्ही कशी उपट सोडून देत का. हा. उपट सोंड आहे का. रोज सकाळी 6 वाजता कामाला जातो. संध्याकाळी घरी न जाता मित्रांबरोबर बसतो. मित्रांबरोबर चर्चा करतो. त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी मारतो. नंतर धाब्यावर जातो. धाब्याची कामं करतो आणि मग परत सकाळी उठून कामाला जातो. उपट सोंबे बोलता तुम्ही आम्हाला. म्हणजे यांचा मिक्स आहे. मिक्स. विशालला बोला चालेल. आता आपण बघूया म्हापसाला आपण काय काय शॉपिंग करणार आहे. शॉपिंग काय नाही करणार आहे. फक्त चक्कर मारणार आहे. स्वस्तात काय भेटलं तर घरी घेऊन जायचं. हा काय काजू बिजू असे काय असेल रस्ता वगैरे. पोरांना आवडतात का. आणि अजून काय मच्छी बिच्छी असेल तर आम्ही जे घेतलेलं ना ते तुम्हाला आम्ही बनवून दाखवलं. जे आम्ही नाही बनवलं. आम्ही ठरवलेलं. आम्ही ते कॅम्पिंगचं हे घेतलेलं स्टोव. त्याच्यावरती आम्ही ब्रेकफास्ट बनवणार होतो. मच्छी फ्राय करणार होतो. काय नसतं असं गपचूप काही नाही घेऊन यायचं. इथंच खायचं प्यायचं गप. पण जे जेवण भेटलं आपल्याला स्वस्तात भेटलं पाहिजे. एकदम छोट्या छोट्या याच्यामध्ये पण भारी भारी टेस्ट होती सगळ्यांची. अरे आपण ते काल गोवनचे नाही का खाल्ले ते. हा ते तुला पप्पा सांगतो. मच्छी गोवन किचन. Prawns. प्रॉन्स आणि ती हीच भाजी सुरमई. बस सुरमई नाही, बाकी तो kingfish रस्सा काय काय? होता काय सुरमई नाही किंगफिश. किंगफिश. हा त्याच्याबरोबर कोबीची भाजी दिलेली. आणि चटण्या दिलेल्या ना कसल्या कसल्या. चटण्या. उर्राक भारी होती बरं. उर्राक वायकिंग्स. खतरनाक. वायकिंग्स ड्रिंक केली. उर्राक. चला आता आपण भेटूया डायरेक्ट म्हापशाला. नका घेऊ विशाल दे भरून. माझा फेस वॉशचे 100 रुपये द्या भाई. मला द्या माहिती. मला हे नारळांच्या झाडांचे शेड ना जाम भारी वाटते. आपण गोवा बॉर्डर क्रॉस करतोय. आपण झालं सिंधुदुर्ग. जस्ट आपण ना आता मागे गोवा बॉर्डर विशाल मुंडी खाली करायला जाऊ. त्या गोष्ट पहिले असतं तिकडे. आपल्याला मस्त असा कोकणात घाट चालू झालाय. आता आपण चाललोय सावंतवाडीला. सावंतवाडीला जाताना घाट लागतो. मस्त सावलीवालं वातावरण आहे. गरम वगैरे काहीच नव्हतं. फुल चिल्ड एकदम. विशाल आता तरी बाहेर निघ ना. मजा घे ना बाहेर ना. व्हिडिओ काढायची. अरे ते तिथे लिहिलेलं सेंटर पण नका लिहू बाहेर. बिबट्या असा उडी मारून ना असा बिबट्या घेऊन जायला. डायरेक्ट ती व्हिडिओ नाही का. मस्त व्हिडिओ आहे. यो वॉइस चलो. चांगली व्हिडिओ माझ्यासाठी. आता विशाल आपल्याला बाहेर निघून दाखवेल सनरूफ मधून.
मला निघायचं नाहीये, पण या दोघांसाठीच्या व्हिडिओसाठी मला माझं योगदान द्यायला लागतं. आणि हे असे I10 गाड्या. आता आजी की दादा आमचा काय सोडत नाही त्याला. आई बाबा, आता त्याला मागून ठोकणार आम्ही. इफ यू नो हाऊ वेरी टोकियो आपण आरामातच जाऊ लालपरीच्या माग ती लालपरी माग आली तर आपली वाट लागेल. ही काच कोणची घ्या. हे बघ कशी शाळा सजवली बघ त्यांनी. शाळा शाळा नाही कशी सजवली, आलो आपण शाळेच्या खाली पोरी. हा उचल उचल. झिंगम निंगम निंगम झिंगम झिंगम निंगम नम 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 निंगम झिंगम. आम्हाला असं वाटतंय थोडं थोडं की आम्ही सावंतवाडीमध्येच आलोय आता. आम्ही वाचलं मी आता इकडे. तर सर्वात पहिले आम्ही जाणार आहे सावंतवाडी महालक्ष्मी भोजनालय. तिकडे आम्ही मस्तपैकी खाणार आहे पहिले, कारण का नाश्ता वगैरे काय नाही केला तर डायरेक्ट जेवू आम्ही. असे मस्त मस्त मंदिर इथं कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये पण छान दिसतात मंदिरं. आणि इकडचं स्ट्रक्चर असं आहे ना, मस्त लाल दगडांचं चिरांच्या वगैरे, तर मजा येते फुल बघून. आणि थोडंसं ट्रॅफिक आहे इकडे, बाकी सगळं काय नाही, बाकी सगळं मजेत आहे. हो हो, आज आम्ही ठरलेलं आली संपली पण आता नॉन झाली आली. मस्त एक सुकलीचा तास. मस्त एकदम भारी जेवण. आता आपण इथं जेवलो मस्त आहे की महालक्ष्मी भोजनालय. घरगुती जेवण जेवलो. आता विशाल आंबे बघतोय. आंब्याचं असतं. फायनली आपण पोचलो तारकर्ली बीच. आता इकडे बघू काय काय आपल्याला करता येईल. वाजले आता 2:20. वाट बघत बसते. तर मित्रांनो आपली तारकर्ली पण झालेली आता. आणि आम्ही लोकांनी वॉटर स्पोर्ट्स नाही केले कारण का आम्हाला लेट झाला.
आणि आम्हाला कंटाळा आला ऍक्च्युली. कसं आहे, संडेला अक्षय तृतीया आहे, तर अक्षय आमच्या सोबत आला नाही म्हणून आम्हाला जावं लागेल परत घरी. तर आम्हाला जावं लागेल. 2-3 अक्षय तर सगळ्यांच्या घरी जायला टाइम लागेल, मग आम्ही निघतो आज. आणि मेन म्हणजे आम्ही काल क्रूज वरती गेलो तर आमची जिरली का. आमचं गोवा फिरून झालं, आमची जिरली. आणि आता आम्ही 3 लाखचे कॉइन आम्ही विथड्रॉ केले. तारकर्लीवरून निघाले, हे नव्हतं सांगायचं. तारकर्लीवरून आता आम्ही निघालोय. आता आम्ही थोड्याच वेळामध्ये तारकर्ली सोडू आणि मग महाराष्ट्रात जायला टाइम लागेल घरी जायला. आता बघू आपण पुढचा प्रवासात अजून काय काय मस्त मजा करत जाऊ, ते रेकॉर्ड करू. आणि ही आमची 3 मित्रांची ट्रिप, अशा प्रकारे आमची गोवा ट्रिप सक्सेस झाली असं मी घोषित करतो. अजून ऑन रेकॉर्ड. पोचवायचे घरी पोचवायचे. हा, घरी पोचणार आहे नो डाऊट. इथं गोव्याला पोचलो, घरी काय पोचलो झालं. तर बघू अजून विशालचा काय एक्सपिरियन्स तो दाखवतोय पुढे जाऊन, त्याचे मुवमेंट्स वगैरे. त्याला वसारला जायचे आपल्याला आले आले. वसारकडे जाणार आहे मी आणि वसार. विनायक. महत्वाचं काम आहे वसारचं, विशालचं. विनायक 1500 रुपये देणार आहे, मी 200 रुपये देणार वसार मध्ये. हे कुठलं सातारात लावू का रे? हा हा. आता आम्ही चाललोय कोकणातून. आमचा प्लॅन कॅन्सल झाला, आम्ही सातारा साईडने जाणार होतो, पण आम्ही आता कोकणातूनच कंटिन्यू करतोय. कारण का असं माहिती पडलंय हा रोड चांगला आहे, इथं काम वगैरे काय चालू नाही, कम्प्लीट झालंय काम, पण रोड पण एकदम मस्त आहे आतापर्यंत तरी. हा, आतापर्यंत म्हणजे हाय, पुढे पण चांगला असेल. आता मध्ये फक्त महागावला आपल्याला हे भेटलं. महागाव नाही, महाड का मानगाव. मानगाव 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 भेटेल मानगाव. आपल्याला याच्यामुळे, मार्केटमुळे. बाकी मस्त एकदम व्यवस्थित चालली आहे गाडी. आणि चांगलं आहे ते. 50 ॲव्हरेज आलंय. कोकणातले रस्ते भारी असतात ते बोलतात ना, ते तसंच आहेच, खरंच आहेच. मस्त वाटतं, एकदम मस्त. पहिल्यांदा आलोय मी कोकणामध्ये. एवढं गोव्यापासून आम्ही येतोय मुंबईला परत बाय रोड. असे काय रोड आहेत मस्त एकदम वाले. अरे काय रोड आहेत. आता पुढे जाऊन तुम्हाला असे भारी भारी ना ब्रिज दाखवतो ना, मस्त एकदम खतरनाक वाले. येऊ द्या फक्त. आता आम्ही जस्ट राजापूर क्रॉस केलंय आणि आता याच्या पुढे काय लागणार आहे माहितीये का तुला? राणीपूर. आता राणीपूर क्रॉस करू आम्ही. हे बघा शिपाई आणि मग पोलीस. टन्स बघा, खतरनाक एकदम कचाकच. आता लाजा येईल. लांजा काय असते ते काय माहिती. लांजा करके ते बोला लांजा. अच्छा, तो रांजा आहे. ए बापे, लांजा होई. डाऊनजी. एकदम सुसाट असं आम्ही चाललोय रोडवर. स्पीड लिमिट अशी तेवढीच आहे, जास्त काय नाही. इक्वल असतं ना जे कमी स्पीड वरतीच चालत आहे. बघा, खोटं वाटतं तर तुम्ही बघा. संध्याकाळची वेळ आणि कोकण एकदम सुंदर मस्त. ब्रिज बघा तो काय भारी आहे. असे आम्ही मस्त आहे की मजा करत करत थांबतो. निसर्ग आणि हा अनिसर्ग. बॅकग्राऊंड बघा, आमच्या मागे बॅकग्राऊंड आणि इकडे टाटा सियारो उभी आपली. खतरनाक कम्फर्ट आहे. खड्ड्यांमधून अजिबात धाडधूड किती पण असू दे फीलच नाही होत. हे स्पेशली आम्ही याच्यासाठी थांबलो इकडे. एकदम मस्त वाटतं. सनसेट आहे. लहानपणी आपण नाही का चित्र काढायचो असं डोंगर. नारळांची झाडांचे बघ ना गुच्छे. आता अजिंक्य आपल्याला टाईप करून दाखवेल. कमान अजिंक्य. 3 पलटी. हॅलो मित्रांनो, आता आपण एक मस्करी करणार आहे अक्षय बरोबर. आमचे हे फोटो होते गोव्याचे, हे वाले. तर याच्यामध्ये आम्ही AI मध्ये टाकून याच्यात 2 पोरी ॲड करून घेतल्या इथे. हे बघा, आता हे फोटो त्याला पाठवणार आणि त्याला सांगणार. बघू काय करतो तो. वैभव एक्सप्रेस हायवे न्यू टनल
नवीन टनल आहे हा इथून निघाला का डायरेक्ट पनवेल. बापरे. हे मोठं आहे टनल. हा दुसरा वाला असेल. अरे आई अशा टनल आला ना मला तो ना जॅपनीज एक मूवी आहे जॅपनीज की चायनीज टनल तू बघितलाय तो? बघितला तो. अरे 4 व्हीलर वाला तो किया असते ना ती गाडी. 2 गाड्या अडकतात, एक नाही 2. 3-4 किंवा 10 दिवस जिवंत असतात म्हणजेच पंख्याच्या खालीच पडतो कुठल्या तरी. टेन्शन नाही. आणि आपल्याला टाटा आहे हा, तो